कोण आहे? तोंडावर रुमाल काढ आणि बघ समोर कोण आहे. काय कामाचं त्यानंतर या साहेब आता झोपले ती. चल निघ. नमस्कार. जैन कधी आला तुम्ही? आला त्याला 2 दिवस आधी आला. येताना काय अडचण साहेब? अरे हळू हळू जरा थांब. किती पळतोय साहेब? बॅग बॅग दे. पाणी तुझ्याकडे बघून काय वाटत नाही चौकीचा हवालदार आहे. साहेब तिचं काय आहे? माझ्या आईचं सपन होतं मी पोलीस व्हावं, पण ह्या गावात मला गावचा पोस्टमन करून टाकला. शिवपर गावचा मी आता डिस्को पोस्टमन आहे आणि हवालदार किंवा पोस्टमन नाही पोस्टमन किंवा हवालदार काय प्रश्न आता बस नाही सर तुमचा हवा.
असं दिवाळीच्या मोक्यात कसं काय मध्येच दिवाळी आली ना आता तुम्हाला कोण नाही काय घरातलं भैया ह्या तरी दिवाळीला येणार आहेस तू घरी आणि जर तू ह्या दिवाळीला नाही आला असेल तर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही मिस यू भैया साहेब सपनात नाही या बाहेर एक केस आलाय बघा तेवढी बुलेटची दुसरं काय केस नाही आमचं गाव तंटामुक्त गाव आहे साहेब माहिती आहे मला तुमच्या गावाचा इतिहास सगळा अभ्यास करून आलोय बस साहेब तुम्ही सांगू मला साहेब आमच्या गावात तुमचं काय आहे काय हे तसलं काय नाही तर मागे हे का साहेब ही फाईल बघा या फाईल हे की बघा की अरे काय चौकीची अवस्था करून ठेवली रे या वर्षी आपण ना खालच्या गल्लीतली आरती आहे ना त्याच्या घरावर आपण सुट्टी बॉम्ब टाकू. ए बाबा समिया तुझ्या पाया पडू का मी मागच्या वर्षात काय विसरलास का हा त्याच आरतीनं चप्पल काढून हे पिरतेची आरती काढून टाकली होती विसरलास काय का आणि एकदा सांगू आयो तिला का आठवलं तर बी वाटतं या लगा ती काय आरती होती महाआरती होती महाआरती होय. बरं झालं गेलो नाही तर लगा महाराज भेटला जास्त फाडफाड करू नकोस नाहीतर तुझ्या सायलेन्सर मध्ये नाही बिरमोडा घालून तुझा कायमचा आवाज बंद करून टाकेन ग बस तू का जरा अरे फटाका काय घेऊन बसलाय खरा फटाका त्याच्या काय समोरून चाललाय काय बोलतोय अरे काय येडा वेडा झालाय काय तू आहेस गावात नवीन नाही ती बोलू नकोस ए त्या गबस बाबा नाही तर लावशील आणि द्या ए पिरत्या तुला माहित आहे का भैया साहेबाचं पाखरू आहे ती कळालं म्हणजे नाही जीव जास्त मारून टाकल तुला जरा शांत बस असल्या बाबा. बाकरासाठी दायळ्या मारायला तयार आपण मग चल. भैया साहेब आम्ही नाही अय दात येऊन द्यायची नाही बत्तीच्या जागी नाही एक सुद्धा ठेवायचं नाही कळलं का वहिनी आहे ती तुमची अहो बाई मी असंच म्हणत होतो माझ्या मनात काय नव्हतं मी यांच्या मनात काय चाललंय ते बघतो तुमच्याबद्दल आई शपथ बाया याची काय शपथ अयो नाही काय झालं अरे कुठं निघालाय अहो पण याचं तुम्हीच बोलवलं तुम्हाला आधी जा गाडी धुवायला बोलवलं तुला गाडी देऊ हा जा कसली गाडी दुसरीस टायर आहे तुम्हाला बसून बसून काय दुसरं काय सुचतं बस की जरा बाई. एक 2 तास झाला का बाई ए ठीक आहे इथं डाग आहे लय छान आहे जा की गप कशाला डोकं खायला लागले जा गप एका बुक्कीत तोंडाचं बुचकुयाच करीन अरे धुकी लवकर आवर बस बसून बसून सुद्धा नीट दोन नीट बायाचा मग कामा लावले ती लावा टाकर कपडे घेणार त्यांच्या वाट बघ का पडायची ए पाईप काढी मांजा आहे तिकडे काढकी रे बाबा जाऊ दे मला ठीक आहे बाबा हो बाई इथं आलाय सकाळ जण 2 तास झालं पाणी ते टायर ए ते टायर बघ पांढरं झाले काढायचं डोक्यावर पडलीस काय टायर का असते नाही काढ असते पांढरं असते मागल्या साईडला बघ राहिलं या गाडी दुखतो या पाय बघ पाय बघ पायात तुझी तू तिकडे राबायला लागली लागत तुम्ही जरा निवांत बसून चाललंय टाइमपास ए गाडी रेल्वे रेल्वे
मग गाडीत रेल्वे तुला कळतं का? हा? मग तुम्ही लवकर. शिकवायला लागलाय. लय छानायचा बाकी का बसून बसून तुम्हाला काही शिकवायला लागलंय? हा. मला माहितीच नाही रे. तुला मालकच पाहिजे बाकी काही नाही. मालक आले कसं चाट 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 काम करते हा? बघ की, मालकानं मी नाव सांगणार होतं एक दिवस. हा. ए चिक्या, अरे काय करतेस तिथं? ओ मालक 5 मिनिटात. अरे गाड्या देतोयस का मसरत होतोयस? अहो गाडी देतोय. जायचं काम आहे आपल्याला पुढे. एवढा वेळ असतो काय? 5 मिनिटं मालक. नाही, नाही. आवड. आवड की, आवड. काय गाडी तुझं काय 2 तास झालं गाडी धुवायला लागलाय. अहो भाई असं लगेच झालंच की. हे काय तेवढे मोटर बंद करा. झालं काय ओय, तुम्हाला नव्हे मोटर बंद कर की. ते ठेव गोळा करून सगळं पुसकाचं जरा पाणी आहे तेवढं लगा इथं आबा थांबतील लगा तुला लगा सगळं पाणी पुसकी जरा नीट. पुसलं की बाई. ए सारखा. मी कुठं बसू? चला चला कुठं बाया मी कुठं बसू? जायचं ना. वडापाय काय मी कुठं बसतो मी कुठं बसू बसतो घेतो घेऊन बसून. अरे बाजूला बस तू पलीकडे. पलीकडे बस मांड बसतो का माझा बायासाहेब यावं. भैयासाहेब. अहो बाया ऐका की बाया. अरे चला लवकर. ए सारखा. तुझं तर लागा. ए मेटे गे बस. हे साहेब लवकर की. हे साहेब. मालक मी. बस मालक कसं उघडायचं? मालक. नाही, मला वाटलं मालक. जावं गेली. मालक थांबा, बसायचं आहे मी. बस लवकर. हा, चला. बायासाहेब जेवाय आली यावं. अहो बायासाहेब थांबा की. अहो बायासाहेब थांबा. अहो बायासाहेब. अहो थांबा की. अहो बायासाहेब. मुरली, यंदाची शर्यत आपल्यासाठी फार महत्वाची आहे. गावचा विध्वंस होण्याच्या आधी शर्यत जिंकून आपण आपली सत्ता आपल्या हातात घेतली पाहिजे. अहो तुम्ही म्हणताय ती खरं आहे वहिनी साहेब, पण मला नाही वाटत आपली खोंड तयार आहेत त्यासाठी. अरे मुरली, तुला पाहिजे तसली बैलजोडी घे की. अरे महाराष्ट्रातल्या बैलजोड्या तुला सगळ्या माहित आहेत की. पण ह्यांदा गड्या शर्यतीच तेवढं मानावं घे. अरे तुझं खरं आहे रे, पण लगा काय आता. तसं काय करू नको, ह्यांदा तू मनाव घे मुरली. बरं चला इथं बसू. ए मिठी बोला की मला. जा काय तर काम आहे माझं बघ जा की जा जाऊ. जा जा. हा, जा मला कापड आणा बरं का. आणतो जा दिवाळी. कामाच बघा. कापड आणू. विक्रम, बोला घ्या बा. तुम्ही या गावचं भावी सरपंच आहे सा. त्याचं कसं आहे, आमच्या नंतर या सगळ्या गावचा जो कारभार आहे ना, ते तुम्ही करायचा आहे. दिवाळी जवळ आल्या. दिवाळी झाली की आपल्या गावच्या शर्यती येत्या, आणि यंदाचं वर्ष आपल्यासाठी महत्वाचं आहे. हे ध्यानात ठेवा बरं का. आबा उगाच कशाचं पण टेन्शन घेत जाऊ नका. तर मुरल्या त्याशी बोलला तेव्हापासून तुम्ही टेन्शन मध्ये यायचा. शर्यत येत नाही वर्षी, बघू की आपण. त्यासाठी माझ्याकडे 2 प्लॅन आहेत. पहिला म्हणजे आपण बाहेरनं पोरं बोलवायची आणि द्यायची भांडणं लावून, म्हणजे शर्यतीच बंद पडते त्या. आणि ते नाही झालं तर मग मुरलीलाच उतरू द्यायचं नाही शर्यतीत. तुमच्या डोक्यात तर काय चाललंय विक्रम? आधी मुरल्या हुशार आहे, तो असा सजासजी का होणार नाही आपल्या हातात. अहो हुशार
मागच्या वेळी मरता मरता वाचला की, आणि काय ते हुशार आहे. बर ते नाही झालं तर शिंदेबाईची पोरगी आहे की, आणू उचलून तिला. विक्रम, ह्यो मर्दाचा खेळ आहे आणि कुठल्याही बाय माणसाला ह्यात आणायचं नाही. बैलगाडी शर्यतीत भरपूर भांडणं होत्यात, पण कुठल्या घरातल्या लक्ष्मीवर नजर नाही गेली. याद राखा, परत असा विचार केला तर. आजपर्यंत तुम्ही बाया नाचवल्या राहणार, आम्ही काय बोललो नाही, पण हे चालणार नाही. अहो आबा पण अरे ओटावरच्या मिशीवर ताव दिला म्हणजे तो मर्द होत नाही विक्रम. अरे ज्या माणसाच्या मनामध्ये दुश्मनाच्या घरातल्या लक्ष्मीबद्दल आदर असेल तोच मर्द आहे. अहो आबा जाऊ दे की, किती बोलणार आहे सा. समजलं की आता मला पण. यावर्षी शर्यत आपण बैल पळवूनच जिंकू. बर चला जातो मी. आबा बघाच होता काय करतो. मुरली, तुमच्या नजरेत जर बैल असतील तर त्याचा थोडा विचार करा. वहिनी साहेब, तुम्हाला ते अर्जुन मोहिते माहित आहेत का? कोण हो? अहो ती फौजी. अरे ते मुरली तोंडवलीच का? हा बर, त्यांचा घरचा साज आहे आणि अक्षरशः धुमाकूळ गाठलाय महाराष्ट्रात त्या बैलांनी. मी त्याच्या बैलात बघा आपली बैल बघतोय. मी काय म्हणतोय वहिनी साहेब, जर तुमची काय हरकत नसेल तर मी त्यांच्याशी बोलून घेऊ का? माझी काहीच हरकत नाहीये. तुम्हाला ती जोडी पसंत असेल तर लक्ष्मीपूजनाला जोडी घेऊन या दारात. मुरली आता लागू सुराला, कामाला लागून नेटान आता मान्यता मिळाली. चला. शिवा, ए शिवा, अरे तुझ्या डोळ्यात पाणी. अरे दिवाळी आहे, बस इथं बस. काय झालं? बाप्पा, दर दिवाळीला आपण दुसरीकडे सण साजरा करतोय. दुसऱ्यांच्या घरी आपण जाऊन दिवाळी साजरा करतो. माझी आई कशी होती मला आठवत नाही हो. तुझी आई, तुझी आई लक्ष्मी होती. लक्ष्मी. मला वाटतंय माझ्या प्रेमात काय कमी वाटतंय का तुला? तसं नाही अप्पा, पण बघा की दिवाळी, पाडवा, आपण सगळे सण आपण दुसऱ्यांच्या साजरे करतो. हेच जरा वाईट वाटत. अरे तुझा बाप आहे की, तुला काही कमी पडून दिलंय मी? असा विचार नाही करायचा परत. अप्पा, आईची खूप आठवण येते. लढायचं नाही, पण चल आता मला एका ठिकाणी जाऊन यायचं. मी जाऊन येतो. हा चल, रडू नको.
अरे येत आहे मला घेता येते या 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 मग थांबा थांबा ही नीट ठेव. बसा, बसा. मालक एक सांगायचं बोल. मालक नक्की ना अरे बोल. माझ्याकडनं एवढं थोडं खबर झाल्या मालक म्हणल्यानं शर्यतीसाठी नवीन बैल जोडून घेतला. काय काय मुरल्यानं नवीन बैल जोडी घेतल्या? होय मालक. मालक मला तर असं कळलं आपल्या भागातली टॉपची बैल जोडी आहे ती. काय ती बैल जोडी, काय त्या बैलांचं मालक बघणं, काय ते वाघासारखं चालणं बैलांचं, त्या काय ती चित्त्यासारखं पळते ती बैल जोडी. समजा कसं ओके मध्ये आहे बघा. अरे मला तू काय शिरपूर मधनं गुवाहाटीला घेऊन जातोस काय? नाही मालक तसं जा नाही. विक्रमला बोलो. बोलू तू तमशेट नवीन माल आणला यंदा. हा या वर्षी नवीन माल आणलाय, पण हे बॉम्ब असं वाचतो की नाही, याच्यावर जर पाठी ठेवली की नाही, पाठी एका मिनिटात टाकायचं तर ढगात. ए तू गप रे. उगा नुकतं आबा हे करतोय. अरे खरंच टाकायचं लय शहाणा आहे. उगा काय पण फेकत जाऊ नकोस. गप. वाजवून बघ. पुस्तकाला का माल आहे सगळं. वाजवून बघ. थांबा थांबा बाळूच्या हातात बॉम्ब आहे. येऊ दे मजा करूया. मजा करूया. मजा करूया. पायात बॉम्ब फोडू. होय काय चाललंय रे खुसर बसर तुमचं पाटलाच्या चमच्यानं? हा होय रे, काय खुसर बुसर चाललंय? आईला का असलं फडतोच बॉम्ब घेऊन आलाय. हे बघा असले बॉम्ब दाबागा हे कुठं आणलेलं का असलं एवढंच फडतोच. वाचतंय का ती? वाजती ती पण कुठलं वाचतंय? वाजती ती. हा, असलं खतरनाक बॉक्स आणलंय. मला गंडवलं काय दुकानात? तुझा बॉम्ब आमचं देतोय की ठीक आहे. लाव तुझा बॉम्ब. काय रे आमचा बघ कुणाचं जास्त वाजतो ती बघूया. काय झालं? काय नाही, बाळूनं बॉम्ब आणलाय, आमच्या प्रीत्यानं बॉम्ब आणलाय. डिस्को तू सांग कोणा जास्त वाजतो? अरे किंग कॉंग आहे, किंग कॉंग. इथं कोण किंग आहे? किंग आहे कोण किंग? लय निबार वाजते निबार. लागा तू इथं आहे का तिकडे आहे? ए हा अरे ह्यो कुठलाय बघ खुश आहे ह्यो. अरे लय जोरात वाजतोय. हे किंग कॉंग काय फरक आहे का नाही? लावायचं का लावायचं. अण्णा तुमचा एक बॉम्ब. अनोख तुमचा एक बॉम्ब दिला. लावायचा. ओके लावायचं. थांबा सायकल लावून आलो. हा. लगेच या लावतो यांना मी. हो घ्या तुझा एक बॉम्ब घ्या. तुमचा एक बॉम्ब द्या. वाजनाचं आमचा घ्या. कधी पण वाजवून बघ. तो नाही बी असं द्या लागलाय. ए बाबा सगळं घेशील तू. इधर एक दिलाय मी. कसला फुसका बॉम्ब आहे. अण्णा लावताय. लावायचा आपल्या आपण लावायचा दणका देऊन टाकायचं. बघा इधर तुमचा बॉम्ब. हा ए हे घे आमचा बॉम्ब. तुमचा नंतर
आधी अन्नाचा हा. ओके जा, कुठं लावायचा इथे लाव गाडी कुठं आहे गाडी कुठं आहे काढ स्पीड गाडी अगरबत्ती आहे पेटवायचं कशानं पेटवायची कशाला रे ती? गाडीच पिटी नाही पैसे घेऊ नका तुमच्याकडे आहे गाव जायच्या प्रयत्नात आहे गाडी पेटी माझ्या म्हणूनच म्हटलं याय की माणूस लाव तू लाव लाव गाडी लावायचं काय घेऊन ए, आमचा बघ कसा वाचतोय आता आमची सवारी कसा वाजला आमचा बघ आता जा. आपला ते रे ए माग सर आता आमचा बाप घेतो बम लावा तुमची तुम्ही ए, आता बघ कसा वाचतोय बघूया लाव रे लाव तिथे लाव लाव की रे. हा बोल की काय करताय काय नाही काय म्हणतो चला की जेवायला तू चल मी आलोच बरं